नगर शहरातील गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय मंदिर येथे स्वयंघोषित ट्रस्टींकडून बेकायदेशीरपणे भूमिपूजन सोहळ्याचे 10 मे रोजी आयोजन केले आहे। याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे शरद केदार यांनी आमरण उपोषण सुरू केले। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी चर्चा करून जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे पोलीस अधीक्षक यांना सूचित करण्यात आले की शरद केदार यांचे आमरण उपोषण स्थगित करावे, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी। या लेखी आश्वासनाची प्रत शरद केदार यांना देण्यात आली। त्यानंतर त्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले। यावेळी शंकर सामलेटी, जयंत रंगा, राजू मॅना आणि सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका दगडे, मुख्याध्यापक छिंदम, गोरे, मुत्याल आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। मार्कंडेय मंदिर याबाबत जे बेकायदेशीर कामं चालू झालेले 8, 9, 10 त्यांनी जो कार्यक्रम नियोजित केलेला आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे। बेकायदेशीर लोक जे ट्रस्टी नाहीत, विश्वस्त नाहीत, काही अधिकार नाही, अशा लोकांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या संदर्भात गेल्या दीड महिन्यापासून कलेक्टर, निवासी उपजिल्हाधिकारी, SP साहेब जिथं प्रशासन आलं तिथे ते आम्ही अर्ज दिलेले आहेत आणि या बाबतीत आम्ही त्यांना वेळेवर पत्र देऊन आम्ही तिथे बंदोबस्तसुद्धा मागितलेला होता। अशा परिस्थितीत जी काही माहिती दिली कायदेशीर बाबीची पूर्तता आम्ही करत आहोत, परंतु आज रोजी मी या उपोषणाला आम्ही सर्वजण बसलो। कलेक्टर साहेबांकडे निरोप आला आहे की आम्ही योग्य ती कारवाई करू। प्रश्न आज 2012मध्ये तोडफोड झाली होती, बेकारी झालं होतं, विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, शाळेचं नुकसान झालं। अशा परिस्थितीत प्रशासनाने जे काय बेकारी 51 लोक आहेत, आम्ही कालच चारिटी कमिशनर एक केस दाखल केलेली आहे। 53 लोकांना नोटिसा लागलेल्या आहेत, पाठवलेले, ती उद्या तारीख पडलेली आहे। कायदेशीर बाबी पूर्तता करत असताना याची उपोषणाची गरज भासली म्हणून मी आज उपोषणाला बसलो, परंतु प्रशासनाने ताबडतोब त्यात हस्तक्षेप करून मला सांगितलं की आम्ही SP ना पत्र देतो आहे की थोडंसुद्धा तिथं काही तोडफोड किंवा काही झाली बेकारी काम तर त्यांच्यावर योग्य ती ताबडतोब कारवाई करण्यात येईल। म्हणून मी आज रोजी त्यांच्या पत्रानुसार उपोषण सोडत आहे। धन्यवाद।